शेतकरी मित्रांनो, गेल्या काही महिन्यामध्ये एक विषय सतत चर्चेत चालू आहे शेतकऱ्यांच्या मनामध्ये, की जे गाय पालन करतात त्यांच्यासाठी म्हणजे त्यांचा व्यवसाय हा समस्येत आलेला आहे, अडचणीत आलेला आहे. कारण दुधाचे बाजारभाव आणि खतांचे बाजारभाव याच्यामध्ये कॉम्प्रोमाइज काय होत नव्हतं. कारण खताचे बाजारभाव वाढतच चालले होते आणि दुधाचे रेट तिथंच थांबले होते आणि ते पहिले मिळत होते त्याच्यापेक्षाही कमी मिळत होते. म्हणजे ₹25 लिटर, ₹22 लिटर असे सुद्धा दर दुधाचे झालेले होते. त्याच्यामुळं झालेला जो खर्च आहे तो सुद्धा निघणं मुश्किल झालेलं होतं. त्याच्यामुळं शेतकऱ्यांमध्ये बरंच असंतोषाचं वातावरण हे निर्माण झालेलं होतं. त्याच्यामुळं बऱ्याच लोकांनी गाय पालन हा व्यवसाय म्हणजे थोडक्यात कमी कमी करत म्हणजे वाढ व्हायचा ते कमी कमी करतच उलटी वाटचाल चालू केली होती. पण त्याच्यामध्ये सुधारणा झालेली. आता दुधाचे रेट हे वाढायला लागलेले. ₹30-31 रेट हा दुधाला मिळायला लागलेला आहे. त्याच्यामुळं पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या मनामध्ये संतोषाचं वातावरण हे निर्माण झालेलं आहे. कारण जो आपला खर्च आहे तो जाऊन काय का होईना आपल्याला उत्पन्न हे राहणार आहे आणि सोबतच दुधाचे रेट वाढल्यामुळं जनावरांचे सुद्धा बाजार वाढलेले. त्याच्यामुळं हा व्यवसाय पुन्हा चढायला लागण्याची शक्यता जास्त वर्तवली जाते. ज्यावेळेस कुठलाही व्यवसाय केला जातो त्यावेळेस सगळ्यात आधी बघितलं जातं की आपल्याला खर्चापेक्षा उत्पन्न जास्त मिळतं आहे का. पण गाई व्यवसायामध्ये 2-3 वर्षामध्ये इतका लॉस आलेला होता. त्याच्यामुळं बरेच शेतकरी संतापलेले पण होते आणि असंतोषाच्या वातावरणामध्ये सुद्धा होते. कारण झालेला खर्चसुद्धा निघत नव्हता. त्याच्यामुळं प्रत्येक जणाला म्हणजे अपेक्षा होती की दुधाचे बाजार वाढले पाहिजेत आणि बरीच आंदोलनं झाली. बऱ्याच गोष्टी करून दुधाचे बाजार फायनली वाढलेले आहेत. त्याच्यामुळं जर तुमच्याकडं गाईचं उत्पन्न घेणारे शेतकरी असाल किंवा तुम्ही गाय उत्पादक शेतकरी असाल, तर तुमच्याकडे दुधाचं मार्केट काय आहे आणि बाजार पहिल्यापेक्षा जास्त वाढलेले आहेत की नाही ते कमेंटमध्ये जरूर कळवा. आपल्या चॅनलला नवीन पहिल्यांदाच आला असाल आणि शेतकरी असाल तर सगळ्यात आधी सबस्क्राईब जरूर करा. सोबतच व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त दूध उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत शेअर जरूर करा. सोबतच आपल्या चॅनलवरचे पाठीमागचे व्हिडिओ बघून तुम्ही दूध उत्पादन करण्याविषयी बरीचशी माहिती जाणून घेऊ शकता. आणि जर तुम्ही ते गाय पालन वगैरे करत असाल तर त्याच्याबद्दलचे सुद्धा बरेच व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत, तेही तुम्ही पाहू शकता. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूया पुढच्या अशाच एखाद्या नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये.